फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोकण गर्ल अश्विनी। मी आहे अश्विनी। कसे आहात सर्व तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण मस्त आहे। आय नो आज तुम्ही विचार करत असाल की मी मराठीमध्ये का बोलत आहे, तर आजची आपली रेसिपी ही मराठीतच होणार आहे। तर आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती आहे कुर्ल्याचं नेस्ताक म्हणजे खेकड्याची आमटी। तर तुम्हाला ही रेसिपी तुमच्यापैकी कोणाला ही रेसिपी हिंदी किंवा इंग्लिश मध्ये ऐकायची असेल, पाहायची असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, मी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन। तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि शेअर सुद्धा करा, म्हणजे त्यांनाही आमच्या मालवणच्या काही रेसिपीज पाहता येतील। तर काहीही टाइम वेस्ट न करता आपण आपली रेसिपी सुरू करूया। तर फ्रेंड्स, क्रॅब करी म्हणजे कुर्ल्यांची आमटी, खेकड्यांची आमटी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हे खेकडे तोडून घ्यायचे आहेत। त्यांची जी नांगी आहे ती तुम्हाला व्यवस्थित आरामात तोडून घ्यायची आहेत। जसं दाखवत आहे मी त्याच प्रकारे एकदम आरामात मी व्यवस्थितरित्या तोडून घेत आहे। तर फ्रेंड्स, आपण खेकड्यांची नांगी काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला त्याचं ज्या वरचं जे कव्हर असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। सेम असंच तुम्हाला ह्याच प्रकारे पकडून काढून घ्यायचं आहे, मग ते इझिली निघतं। कॉर्नरला त्याच्या असं पकडून सेम असं थंबनी तुम्हाला पकडायचे आणि तुम्हाला ते कव्हर वरचं काढायचं आहे। सेम असंच मी बाकीचेही काढून घेणार आहे। सो फ्रेंड्स, अशा प्रकारे मी हे खेकड्यांचे कव्हर काढून घेतलेले आहेत। मी म्हणजे माझ्या आईने। ऍक्च्युली माझी आई हे सी फूड खूप छान बनवते, त्यामुळे ही रेसिपी माझी आई बनवत आहे। खूप छान बनवते त्यामुळे। आणि ह्याच प्रकारे तिने त्याचे जे नांगी आहेत ना ती साईडला काढून ठेवलेली आहेत। ही आपण ग्राइंड करणार आहोत। आपण हे पुढे पाहूया। हाय फ्रेंड्स, तर आपले खेकडे साफ करून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। आणि हे जे वरचे जे कवच आहे ना हे आपण बेसन टाकून भरणार आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवते। आणि याची लाख आहे ना ती काढून घेणार आहोत। ही जी लाख आहे ना आपण ही काढून घेणार आहोत भरण्यासाठी। ते तुम्ही पुढच्या प्रोसेसमध्ये बघू शकता। आणि ही जी नांगी आहेत ना, छोटी छोटी नांगी आहेत, ही छोटी नांगी आहेत ना ती आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। आणि ग्राइंड केल्यानंतर आपण ज्याचा रस आहे ना तो गाळून घेणार आहोत आणि जो चोथा उरलेला आहे तो फेकून देणार आहोत। हे आपण गाळून घेणार आहोत, ती नेक्स्ट प्रोसेस आहे। ओके फ्रेंड, तर आता आपण हे स्टेप बाय स्टेप याची जी लाख आहे ना ती काढून घेत आहोत। ऍक्च्युली आम्ही हे भरतो खेकडे, म्हणजे बेसन वगैरे टाकून आहे ना भरायचे असतात। खूप छान लागतात, चविष्ट लागतात। तर फ्रेंड्स, आपण लाख काढून घेतलेली आहे। तर आता आपण जी मी तुम्हाला नांगी दाखवली होती ना आपण ती ग्राइंड करून घेऊयात। तर फ्रेंड्स, कुर्ले बनवण्यासाठी म्हणजे खेकड्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये सगळ्यात आधी आहे सुकं खोबरं, ओला नारळच आहे। अर्धी वाटी ओला नारळ जो मी किसून घेतलेला आहे। आणि त्यानंतर हे उभे चिरलेले कांदे, हा मोठा एक कांदा आहे जो मी उभा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये लागणार आहे आलं आणि लसूण, जे मी बारीक छोटं चॉप करून घेतलेलं आहे। अर्धा तुकडा आलं आहे जे मी चॉप करून घेतलेलं आहे। आणि लसणीच्या चार लसणीच्याही घेतल्यात पाकळ्या। आणि त्यानंतर फोडणी देण्यासाठी आपल्याला जे लागणार आहे सगळ्यात मेन म्हणजे मालवणी मसाला। मालवणी मसाला हा 1.5 चमचा घेतलेला आहे। हा चमचा आहे जो मी 1.5 चमचा घेतलेला आहे। आणि थोडी हळद, छोटी एकदम टीस्पून हळद, 1 टीस्पून हळद। आणि अर्धा कांदा जो मी बारीक चिरून घेतलेला आहे। आणि कढीपत्त्याची 10 पानं असतील। आणि कोथिंबीर ही आपल्याला वरती भुरभुरण्यासाठी। त्यानंतर आपल्याला हे बेसन लागणार आहे। बेसन मी ही वाटी घेतलेली आहे भरून। हे आपल्याला खेकड्यांचे जे कवच मी तुम्हाला दाखवलं होतं ना
ते भरून घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर हे 1 वाटी बेसन, त्यानंतर त्यामध्ये टाकायला मी 1 चमचा हा मालवणी मसाला घेतलेला आहे, 1 टीस्पून हळद, त्यानंतर 3 कोकम आहेत आणि आगूळ आपल्याला त्या जे आपण लाख मी तुम्हाला दाखवली होती ना त्यात आपल्याला हा आगूळ टाकायचा आहे. तर हा 1 मोठा चमचा आहे, म्हणजे 1 टेबलस्पून असा आगूळ आहे हा. तर आपण आता खोबरं भाजून घेऊयात. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यात तेलही टाकलेलं आहे, 1 चमचा टाकलेला आहे आणि आता मी उभा चिरलेला जो कांदा आहे तो गोल्डन फ्राय करून घेणार आहे. आता हा आपल्याला चांगला भाजू द्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता आपण 1 मिनिट वेट करूया जोपर्यंत हा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होत नाहीये तोपर्यंत. तोचपर्यंत फ्रेंड्स मी चहा पित आहे, तर तुम्ही चहा प्यायला माझ्यासोबत जॉईन व्हा, तुम्ही सुद्धा चहा प्या. तर फ्रेंड्स आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर मी आता त्यात थोडी लसूण टाकणार आहे, जी मी 4 पाकळ्या लसूण जी मी कापून ठेवली होती, आणि आलं, म्हणजे फक्त याचा थोडासा कच्चा 1 मिनिट फक्त याला थोडं भाजून घेणार आहे, म्हणजे याचा थोडासा जो कच्चा फ्लेवर आहे ना तो निघून जाण्यासाठी. आणि फ्रेंड्स माझा चहा पण पिऊन झालेला आहे, तर तुम्हाला पण माझ्यासारखी जास्त चहा प्यायची सवय आहे की नाही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर फ्रेंड्स आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, त्याचबरोबर आलं आणि लसूण त्याचा कच्चा फ्लेवर पण गेलेला आहे. तर मी आता माझं जे ओलं खोबरं आहे ना 1/2 वाटी, ती आता चांगलं गोल्डन ब्राऊन भाजून घेणार आहे. तर मालवणी जेवणामध्ये जास्त करून तर खोबऱ्याचा जास्त यूज होतो, तुम्हाला माहीतच असेल. ऍक्च्युली आम्ही लोक नारळ खूप खातो. तर आता मी खोबरं माझं चांगलं भाजून घेणार आहे, तुम्ही बघितलंच आहे. आणि मी याला ग्राइंड करून घेणार बारीक, जसं आपण शिंपल्याचं जे बनवलं होतं ना, शिंपल्याची आमटी, त्यात जसं केलं होतं सेम तसंच. आता मी ह्याला चांगलं गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे आणि मग त्यानंतर मी ह्याला ग्राइंड करून घेते. मग आपण थोड्या वेळाने भेटू. तर फ्रेंड्स आपल्या खोबरं जे होतं ते आपलं चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे, एकदम गोल्डन ब्राऊन केलेलं आहे मी, खूप छान पद्धतीने भाजलेलं आहे. तर आता थोडंसं थंड करून मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. तर फ्रेंड्स आपण खोबरं ग्राइंड करून घेऊयात. तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे हे एकदम फाईन पेस्ट बारीक करून घेतलेली आहे, खूप बारीक आहे, फाईन आहे. तर आता आपण खेकड्यांची जी नांगी आहेत छोटी छोटी ती आपण ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सीमध्ये. आपण हे बारीक वाटून घेतलेलं आहे. सो आता आपण हे गाळून घेणार आहोत. तर आता आपण गाळून घेत आहोत. एक तर आपण याला कपड्यामध्ये गाळू शकतो किंवा चाळणीमध्ये सुद्धा गाळू शकतो. तर मी चाळणीमध्ये गाळून घेत आहे. ओके, तर आपण हे गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो चोथा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. आपण व्यवस्थित गाळून घेतलेला आहे, मी 2दा गाळलेला आहे. कढई तापलेली आहे, सो आपण आहे ना त्यात थोडं तेल घालून घेऊयात. थोडं तेल गरम झालेलं आहे, सो आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात. आधी कांदा आहे तो टाकून घेऊयात. आता ह्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आपला कांदा हा ब्राऊन झालेला आहे, तर मी आता ह्यामध्ये मालवणी मसाला आणि हळद टाकून घेणार आहे. सो मी तेलामध्ये टाकते, बिकॉज तेलामध्ये टाकल्यानंतर तरी खूप चांगली येते ना. मी 1.5 चमचा मसाला घेतला होता, मालवणी मसाला. सो मी हळद आणि मसाला हा टाकून घेतलेला आहे. हा मी फक्त अर्धा मिनिट तेलामध्ये भाजून घेणार, करपू द्यायचा नाही आहे आपल्याला. थोडासा टाक. आता मी माझं खोबरं वाटलेलं जे वाटण होतं ना खोबऱ्याचं ते मी टाकून घेत आहे, नाहीतर आपला जो मसाला आहे तो करपून जाईल ना. फ्रेंड्स मी खूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडं म्हणजे लाईक 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च टाकते, फक्त कलर येण्यासाठी.
ही मी फक्त कलर येण्यासाठी टाकत आहे. सो आता मी त्याला चांगलं मिक्स करून घेते आणि थोडं मी याला 1 मिनिट थोडं भाजून घेते त्याला तेल सुटेपर्यंत. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता की तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चिटकत नाहीये कढईला. मी आत्ताच मीठ घालून घेत आहे. सो मीठ तुम्ही चवीपुरतं टाका तुमच्या अंदाजाने, बिकॉज सॉल्टी व्हायला नको ना. मी छोटे 2 चमचे टाकलेले आहे आणि मी यात पाणी ऍड करत आहे आणि पाणी तेच आहे जे मिक्सरचं भांडं मी वाटलं होतं ना, तेच पाणी मी यात खोबऱ्याचं पाणी आहे ना तेच ऍड करत आहे. सो फ्रेंड्स, याला उकळी आलेली आहे तर मी ह्यामध्ये पेंदे टाकून घेत आहे, म्हणजे खेकड्याचा जो अर्धा भाग आहे तो टाकून घेत आहे मी सर्व. मी यामध्ये कोकम टाकून घेत आहे आणि मी आता याला झाकून ठेवणार आहे. तोचपर्यंत आपण जे खेकड्याचे वरचे जे कवच होतं ना ते भरून घेऊयात. सो आता आपण हे रेस्ट झाकून ठेवूया. सो आपल्याला खेकड्यांचे कवच भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही लाख जी आपण काढून घेतली होती. आता यात आपण टाकणार आहोत बेसन. एक वाटी बेसन. आता आगूळ टाकणार आहे जो आपण 1 टेबलस्पून घेतला होता. ½ टेबलस्पून टाकलेला आहे. मालवणी मसाला टाकणार आहोत 1 चमचा आहे हा. आणि हळद जी अर्धा छोटा चमचा आहे. आणि आता आपण याला आणि आपल्याला चवीपुरतं सॉल्ट 1 छोटा चमचा सॉल्ट टाकून घेणार आहोत. ओके फ्रेंड्स, तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. सो आता आपण चेक करून घेऊया. उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये आपण जे नांगी वाटून ठेवली होती ना त्याचा रस्सा जो आपण काढून ठेवला होता गाळून, ते आपण पाणी यामध्ये टाकून घेऊयात. आणि आपल्याला अजून थोडं पाणी ऍड करायचंय. पातळ करून घेतलेली आहे मी, कारण की आपल्याला अजून ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. शिजले नाहीयेत अजून. आपण आमटी उकळत ठेवलेली आहे, तर आपण तोपर्यंत हे खेकड्याचं जे कवर आहे वरचं ते आपण भरून घेणार आहोत. सो आपण भरून घ्यायला घेऊया हाताबरोबर. फ्रेंड्स, हे अशा प्रकारे खूप छान लागतात. मला खूप आवडतात हे, स्पेशली हे भरलेले जे खेकडे असतात ना, मी स्पेशली हेच खाते. मला खूप आवडतात. तुम्ही एकदा ट्राय नक्कीच करा. आय नो प्रोसेस थोडी मोठी आहे, पण नक्कीच तुम्ही ट्राय करा. अशा प्रकारे खूप छान लागतं चवीला. सो आपले खेकडे भरून झालेले आहेत आणि आता आपण हे आपली जी आमटी आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आमटीमध्ये टाकून घेऊयात. आणि फ्रेंड्स, हे टाकल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त 10 मिनिटं शिजायला लागतील. 10 मिनिटं तुम्हाला पुरेशी आहेत शिजेपर्यंत. ओके फ्रेंड्स, आपण जे खेकडे भरले होते ना त्यामध्ये जे बेसन आणि लाख वगैरे याचं जे उरलं होतं ना बॅटर, आपण ती जी ताट आहे ना व्यवस्थित पाणी टाकून पुसून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण आता या आमटीमध्ये ऍड करणार आहोत. सो आपण हे ऍड करून घेतलेलं आहे बिकॉज ह्याच्याने ना टेस्ट खूप छान येतो. फ्रेंड्स, आता आपण हे झाकून 10 ते 12 मिनिटं शिजायला ठेवूया. बिकॉज ह्याच्यामधलं जे बेसन आहे ते व्यवस्थित शिजायला हवं ना, तर आपण 10 ते 12 मिनिटं झाकून ठेवूयात. सो फ्रेंड्स, 12 मिनिटं झालेली आहेत कम्प्लीट
आणि आता आपलं हे डन म्हणजे तयार आहे. स्मेल खूप छान येत आहे. तर आता आपण ह्याच्यावरती ना थोडी कोथिंबीर भुरभुरून घेऊया. आय मीन गार्निशिंगसाठी फक्त टाकून घेऊया थोडी कोथिंबीर. सो आणि थोडंसं मी मिक्स करते कोथिंबीर टाकल्यानंतर. बस डन आहे आपलं. झालेली आहे आमटी, पूर्ण शिजलेली सुद्धा आहे आणि सुगंध खूप छान येत आहे. एकदम अप्रतिम अशी झालेली आहे. सो शिजल्यानंतर ह्यांचा कलर असा दिसतो. रेड कलरचे झालेले आहेत ना, हे बघा खूप छान शिजले. चला तर फ्रेंड्स बघा, आपली रेसिपी तयार आहे. खूप चमचमीत अशी झालेली आहे आणि खूप सुंदर दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. बघा, तुम्हाला पाहताच भूक लागली असेल ना, तर मग तुम्ही नक्कीच घरी एकदा बनवून नक्कीच बघा. पहा, ही खूप आणि खूप टेस्टी लागते. ही तुम्ही तांदळाच्या भाकरी सोबत आणि राईस सोबत नक्कीच ट्राय करा. चला तर फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तर बाय.